नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता रम्या वसुआत्यांना म्हणू लागते, आई अगं तुला कळतंय का, आपण पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतोय पण आपली गाडी तर पुढेच जात नाहीये, आपण तर तिथेच अडकून आहोत असं म्हणत आता रम्या बोर्डवर लिहिलेलं सगळं काही पुसून टाकते. तर वसुआत्या म्हणू लागतात, रम्या मला तरी असं वाटतंय ना की माझ्या हातात बॉम्ब आहे पण आग लावायला काडीच नाहीये. आता असं बोलताच रम्याच्या लक्षात येतं. रम्या म्हणू लागते, आई आग आठवतंय का तुला. आता वसुआत्यांच्या लक्षात येतं फार्म हाऊसवर घडलेला तो प्रसंग. वसुआत्या म्हणतात, रम्या तुला नक्की काय म्हणायचं आहे, फार्म हाऊसवर घडल्या तोच प्रकाराबद्दल बोलायचं आहे का. रम्या म्हणते, हो आई, तुला आठवत आहे ना ज्यावेळी जीवाचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्त सर्वजण फार्म हाऊसवर गेले होते आणि त्यावेळी ते काय म्हणालेत की जीवा तिथे पेटत असणाऱ्या शेकोटीत पडला, परंतु त्यावेळी आपल्याला प्रश्न पडला होता की जीवाच्या छातीलाच फक्त का भाजला आहे आणि त्यासाठी हे प्रश्न सोडवण्यासाठी मी काव्याजवळ गेली होती आणि त्यावेळी काव्या काय म्हणाली. असं म्हणत आता रम्या त्यावेळचा प्रसंग आठवते. त्यावेळी काव्या तिला म्हणालेली असते की मी गेम खेळले आणि म्हणूनच हे सगळं काही घडलं आहे, तो गेम मी का खेळले. वसुआत्या म्हणतात, हो ग, पुढे काय घडलं पण. रम्या म्हणते, काय घडणार, त्यावेळी तिथे मामा आला आणि पुढचं मला काही कळालंच नाही. वसुआत्या म्हणतात, पण तुला दुसरी घटना आठवते का. अगं मानिनी नंदिनीला किती ओरडली होती, तिने तिला बजावलं होतं की जीवाची काळजी घे, गुरुजी म्हणाले आहेत की जीवाला आगीपासून धोका आहे आणि म्हणूनच मानिनी नंदिनीला खूप ओरडली होती. आता तो प्रसंग आठवत घडलेला प्रसंग वसुआत्या रम्याला सांगू लागतात. त्यावेळी मानिनी ताई नंदिनीला ओरडलेल्या असतात की नंदिनी तुझ्याकडून माझी अपेक्षा होती, तुला मी बजावलं होतं की जीवाची काळजी घे, जीवाला धोका आहे आगीपासून आणि त्याला आगीपासून दूर ठेव, परंतु नंदिनी तू तर माझा अपेक्षाभंग केलायस, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती नंदिनी. आता हे सगळं काही दृश्य वसुआत्यांना आठवत असतं. वसुआत्या म्हणतात, म्हणजेच याचा अर्थ फार्म हाऊसवर नक्कीच काहीतरी घडलंय. तर रम्या म्हणते, हो, आणि त्याचं उत्तर तेव्हाही आपल्याला भेटलं नव्हतं आणि आजही भेटलं नाही. तर वसुआत्या म्हणतात, याचाच अर्थ त्या फार्म हाऊसवर असं काहीतरी आहे की जे सत्य आत्तापर्यंत आपल्याला कळालंच नाही. आता मात्र वसुआत्या आणि रम्या विचार करू लागतात. तर दुसरीकडे जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या या सगळ्यांमध्येच कुठे फिरायला जायचं यावर चर्चा चालू असते. चर्चा कुठली, त्यात थोडी मज्जा मस्करी आणि भांडणच चालू असतं, कारण जीवाला कुठलंच ठिकाण पसंत पडत नसतं. आता ज्यावेळी प्रत्येकजण आपापलं ठिकाण सांगत असतात तर जीवा काही ना काही बोलत असतो. आता जीवाला ज्यावेळी जपान बोलतात, जीवा म्हणतो, कसं शक्य आहे एवढ्या लांब, कधी जाणार कधी येणार, आणि तसंही मी ऑफिसमधून एवढी सुट्टीही नाही घेऊ शकत. तर त्याचवेळी काव्या म्हणते, मनाली. तर आता जेव्हा पार्थला म्हणतो, हिला सांग रे, मी मनालीला लहानपणापासून खूप वेळा जाऊन आलोय आणि आता तर मला त्या ठिकाणी बोर होईल. तर आता नंदिनी म्हणू लागते, मग काय चाललंय जीवा तुमचं, अहो कुठलंच ठिकाण तुम्हाला पसंत पडत नाहीये, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही घरीच बसा, आम्हीच तिघं जाऊन येतो. जीवा म्हणतो, डन, तुम्ही जाऊन या, मला काहीच फरक पडत नाही. तर त्यानंतर नंदिनी म्हणते, असं कसं, तुम्हाला पण यावंच लागेल. जीवा म्हणतो, मग येईन ना तुमच्या बॅगा उचलण्यासाठी. तर नंदिनी आता जीवाची मस्करी करत म्हणते, या हा, परंतु हमालीचे जे चार्जेस असतात ते मात्र नक्की घ्या. आता काव्या, पार्थ सर्वच जण हसू लागतात. तर पार्थ म्हणतो, नंदिनी अजून जास्त चिडवू नका, नाहीतर भडका उडेल याचा. तर नंदिनी म्हणते, मग काय, एवढा सगळा प्लॅन करतोय परंतु यांना मात्र काहीच आवडत नाही. जीवा म्हणतो, डन, तुम्हीच ट्रिप प्लॅन करा. असं म्हणत आता जीवा काहीच बोलत नाही. तर पार्थ आणि काव्या नंदिनीला पुढे करतात आणि जीवाला मनवायला सांगतात. तर नंदिनी म्हणते, मी काय म्हणते जीवा, तुम्ही एक काम कराल का, तुम्हीच या ट्रिपचा प्लॅन करा, कारण आम्हाला ही ट्रिप जीवा स्टाईल हवी आहे. जीवा म्हणतो, खरंच. नंदिनी म्हणते, हो खरंच. तर त्यानंतर जीवा पार्थला विचारतो. तर पार्थही परवानगी देतो, काव्यही परवानगी देतात. आता मात्र इकडे जीवा खुश होतो आणि म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका, या ट्रिपची जबाबदारी माझी. आता बघा, मी उद्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये जाईन आणि अशी काही ट्रिप बुक करेन ना की तुम्ही कधी विचारही केला नसेल. असं म्हणत आता चौघंही एकमेकांच्या हातावर हात देत या ट्रिपचं जाणं फायनल करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रम्या वसुआत्यांना म्हणते, आई, याचाच अर्थ यांच्या अफेअरचे पुरावे आपल्याला फार्म हाऊसात देऊ शकतं. वसुआत्या म्हणतात, अगं मग वाट कशाला पाहायची, उद्याच सकाळी जाऊयात ना,
आपण आपल्या त्या फार्म हाऊसवर. रम्या, काहीही झालं तरी या चौघांची एकी, या चौघांचं बॉन्डिंग मला तोडायचं आहे आणि तेही कायमचं, असं म्हणत आता रम्या आणि वसुहत्या हातमिळवणी करत पुरावे शोधण्यासाठी फार्म हाऊसवर जायचं ठरवतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुखांच्या घरी सर्वजण एकत्र गप्पा करतच नाश्ता करत असतात आणि त्याचवेळी विक्रम म्हणू लागतात, मला तर या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही आमचं म्हणणं विचारात घेताय आणि आम्हाला विचारून तुम्ही सगळं काही करताय. तर मानिनीताई म्हणतात, हो ना, मुलांना वाटत असतं की आता आपण मोठे झालो आहोत, परंतु तसं नसतं. प्रत्येक मूल त्याच्या आईवडिलांसाठी अजूनही लहानच असतं आणि प्रत्येक मुलांनी आपल्या आईवडिलांचा सल्ला घेणं, त्यांना विचारात घेणं, त्यांना विश्वासात घेणं खूप गरजेचं असतं आणि तुम्हीसुद्धा तसंच करा. म्हणजे बघा, तुमचे संसार तर सुखाचे होतीलच आणि आयुष्यात तुमचंही भलं होईल. आणि हे जीवालाही सांग. तर पार्थ म्हणतो, मी तर बाबांचं सगळंच काही ऐकतो आणि बाबांनाच सगळंच काही विचारतो. म्हणजे पार्टनरशी कसं बोलायचं, पार्टनरशी कसं वागायचं, याबद्दल सगळं काही विचारतो, कारण बाबांना खूप मोठा अनुभव आहे ना, असं म्हणत आता पार्थ विक्रम यांच्याकडे पाहत असतो. आता मानिनीताई, काव्या आणि नंदिनी हसू लागतात. तर सर्वच जण हसत खेळत मज्जा मस्करी करत ब्रेकफास्ट करत असतात आणि त्याचवेळी वसू आत्या आणि रम्या त्यांच्या बॅग घेऊन खाली येतात. तर हे पाहताच मानिनीताई त्यांना विचारतात, हे काय, नाश्ता वगैरे काही करायचं नाही आहे का? म्हणजे चहा नाश्ता तुम्ही काहीच केलं नाही आहे आणि तुम्ही दोघे कुठे बाहेर निघाला आहात का? तर वसू आत्या म्हणतात, हो गं मानिनी, माझं सांगायचं राहूनच गेलं. अगं, माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे आणि म्हणूनच आम्ही 2-3 दिवसासाठी बाहेर जात आहोत. तर इकडे रम्या पार्थकडे पाहत असते, परंतु त्याचवेळी काव्या पार्थला म्हणते, पार्थ, अहो तुम्ही पोहे कसे झाले हे सांगितलेच नाही आहेत, कारण आजचे पोहे तर मी बनवले आहेत. पार्थ म्हणतो, काय म्हणताय, आजचे पोहे तुम्ही बनवलात? अहो खरंच खूप छान झाले आहेत. असे पोहे तर मी आयुष्यात कधी खाल्लेच नाही आहेत, आईला बनवताच येत नाहीत. असं म्हणताच आता मानिनीताई पार्थकडे पाहतात, पण इकडे मात्र रम्याचा चांगलाच जळफळाट होत असतो. तर त्यानंतर आता वसू आत्या रागानेच रम्याला म्हणतात, रम्या चल, आपल्याला उशीर होतोय. आता रम्या आणि वसू आत्या निघालेल्या असतात, परंतु त्याचवेळी पार्थ रम्याला आवाज देतो आणि म्हणतो, रम्या थांब. आता रम्या खूप खुश होते आणि म्हणते, काय झालं पार्थ? तर पार्थ रम्याला म्हणतो, कुठे जातेस, किती दिवसांसाठी जातेस, कधी येणार आहेस, याबद्दल तू काहीच सांगितलं नाही आहेस. आता रम्या खुश होते, ती प्रेमानेच पार्थकडे पाहत असते. तर पार्थ पुढे म्हणतो, नाही, हेरवी मी तुला विचारलंही नसतं, परंतु कसं आहे ना, ऑफिसच्या कामांच्या बाबतीत मला कामचुकारपणा केलेला अजिबातच आवडत नाही आणि म्हणूनच मी विचारत आहे. आता मात्र रम्याचा चेहरा चांगलाच उतरलेला असतो. इकडे मात्र काव्य तिच्यावर हसत असते. तर रम्या म्हणू लागते, परंतु पार्थ, मी आल्यावर माझं काम करेनच ना, मला प्लीज जाऊ दे ना. तर पार्थ म्हणतो, मी जाण्याबद्दल काही बोलतच नाही आहे रम्या, परंतु ज्यावेळी बेडेकरांचा प्रोजेक्ट जीवाला दिला तेव्हा तू काय म्हणाली होतीस की मला सुद्धा काहीतरी काम द्या आणि म्हणूनच आम्ही तुला लोगोचं काम दिलं होतं, पण ते लोगोचं काम झालं आहे का? तर वसुहत्या म्हणतात, अरे पण गेल्या आठवड्यातच तिने लोगो डिझाईन करून दिलाय ना. तर विक्रम म्हणतात, नाही, तो मी रिजेक्ट केला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या कामाला सुरुवात झाली आहे. तर रम्या म्हणते, पार्थ, मी आल्यानंतर माझं काम करेनच ना. तर आता विक्रम म्हणू लागतात, असं नाही चालत, जे काम आहे ते वेळेतच पूर्ण व्हायला पाहिजे, कारण तसंही आता मुलंही त्यांच्या बायकांसोबत हनीमूनला जात आहेत. आता हे ऐकल्यानंतर इकडे रम्याचा चांगलाच जळफळाट होत असतो. तर आता विक्रम म्हणतात, त्याने तर आपली कामं पूर्ण केली आहेत आणि त्यानंतरच ऑफिसला सुट्टी घेतली आहे. पार्थ म्हणतो, रम्या, काम महत्त्वाचं आहे, तुझं जाणं इतकं महत्त्वाचं आहे का? म्हणजे तू लग्नादिवशी जाऊ शकत नाहीस का? वसू आत्या म्हणतात, अरे पण तिची हळद संगीत हे सर्वच कार्यक्रम आहेत आणि म्हणूनच आम्हाला आजच जावं लागणार आहे. तर आता नंदिनी म्हणू लागते, रम्या, अगं तू पार्थचंही ऐकत नाही आहेस का? तू लग्नादिवशी तर जाऊच शकतेस. आता नंदिनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर रम्या चिडणार, परंतु वसू आत्या तिला शांत करतात. तर त्यानंतर पार्थ म्हणतो, ऑफिसचं काम खूप महत्त्वाचं आहे लग्नापेक्षाही, त्यामुळे रम्या, तुला ऑफिसचं काम अगोदर पूर्ण करावं लागेल आणि त्यानंतरच तुला जाता येईल. आता मात्र काही झालं तरी पार्थ काम अर्धवट टाकून रम्याला काही जाऊ देत नाही आणि म्हणूनच आता वसू आत्या म्हणतात, रम्या, विक्रम आणि पार्थ बोलतायत ते योग्य आहे, काम खूप महत्त्वाचं आहे, म्हणून तू एक काम करशील का? आज तू तुझं काम पूर्ण कर, आपण उद्या सकाळीच निघू, चल. असं म्हणत रम्या आणि वसू आत्या त्यांच्या बॅगा घेत त्यांच्या रूमच्या दिशेने निघून जातात.
तर दुसरीकडे विक्रम म्हणू लागतात, चल पार्थ, आज बॅनर्जींसोबतची मीटिंग आहे ना ती पूर्ण करून घे, कारण कसं आहे ना उद्यापासून तुम्ही सुट्टीवर असणार आहात. चल मी येतोच, तुमचं चालू देत, असं म्हणत विक्रम तिथून निघून जातात. तर त्यानंतर आता मानिनीताई पार्थ, काव्या आणि नंदिनी यांना विचारतात, काय मग तुम्ही फिरायला बाहेर जाताय, मग त्याचं डेस्टिनेशन ठरलं असेल ना? तर नंदिनी म्हणू लागते, अहो आई, आता ते सगळं काही जीवाच बघतील. तर दुसरीकडे जबाबदारी घेतल्याप्रमाणे जीवा आता ट्रॅव्हल एजन्सीमध्ये बुकिंगसाठी आलेला असतो. आता जीवा तिथे बसणाऱ्या मॅडमना पाहतो आणि तिथे जातो. तर त्यावेळी ते मॅडम म्हणतात, तुम्ही आता आलात? अहो, तुमची वाट पाहून खंडाळ्याची बस केव्हाच निघून गेली आहे बाटलीवाला. आता मात्र जीवाला काहीच कळत नाही. जीवा म्हणतो, बाटलीवाला? नाही नाही, मी बाटलीवाला नाही आहे, मी जीवा देशमुख आहे. जीवा देशमुख? तर आता मात्र ते म्हणतात, अहो पण तुमचं नाव खंडाळ्याच्या बसमध्ये नव्हतंच. जीवा म्हणतो, कसं असेल? अहो मी पॅसेंजर नाही आहे, तर कस्टमर आहे. आता मात्र ते मॅडम म्हणतात, हो सॉरी सॉरी हां, जीवा देशमुख. तर त्यानंतर जीवा म्हणतो, भंगारवाला नाही किंवा बाटलीवाला नाही, मी देशमुख आहे. तर त्यानंतर आता ते मॅडम म्हणतात, बसा ना, तुम्हाला कोणत्या तिकीट हव्या होत्या आणि कुठे जायचं आहे? तर जीवा म्हणतो, आम्हा सगळ्यांना हनीमूनला जायचं आहे. आता मात्र त्या मॅडमना प्रश्नच पडतो. त्या मॅडम म्हणतात, सगळ्यांना म्हणजे असे किती जण आहात? जीवा म्हणतो, तसं नाही, मी, माझी वाईफ, माझा भाऊ आणि त्याची वाईफ काव्या, म्हणजे एवढी जण, 4 जण आम्हाला जायचं आहे. तर आता त्या मॅडम म्हणतात, यावर्षी आमच्याकडे हनीमून पॅकेज खूप मस्तच आहेत. तर जीवा म्हणतो, मग काहीच हरकत नाही. तर आता त्या मॅडम जीवाला विचारतात, तुम्हाला किती दिवसांसाठी जायचं आहे? आता जीवा विचार करतो. त्याचवेळी जीवासमोर आता नंदिनीचा चेहरा येतो. नंदिनीच्या हातात झाडू असते. नंदिनी म्हणते, 10 दिवस? तुम्हाला कळतंय का? 16 डिसेंबरला आपण जी पार्टी ऑर्गनाईज केली आहे ती काय तुम्ही कॉलवर करणार आहात का? आता जीवा मात्र पूर्णपणे ब्लँक झालेला असतो. जीवा शांतच होतो. आता जीवाला ते मॅडम विचारतात, सर किती दिवसासाठी तुम्हाला जायचं आहे? तर जीवा म्हणतो, तुम्ही तुमच्या हनीमूनसाठी किती दिवसांसाठी गेला होता त्यावरूनच सांगा ना. तर त्या मॅडम म्हणतात, सर माझं अजून लग्नही झालं नाही आहे, त्यामुळे हनीमूनचा प्रश्न येत नाही. तर जीवा म्हणतो, सॉरी सॉरी. तर त्यानंतर त्या मॅडम म्हणतात, हनीमूनचं जे पॅकेज आहे ना ते आपल्याजवळ स्टार्टिंगपासून म्हणजे 4 डेज 3 नाईट असं आहे, तुम्हाला चालेल का? जीवा म्हणतो, काहीच हरकत नाही, तुम्ही एक काम करा, हेच आता फायनल करा. असं म्हणत जीवा आता 4 दिवसाची ट्रिप प्लॅन करतो. तर आता त्या मॅडम ट्रिपबद्दल समजावत जीवाला म्हणू लागतात, या पॅकेजमध्ये लोणावळा, खंडाळा अशी सर्वच ठिकाणं आहेत. जीवा म्हणतो, ऐका ना, मला अशी चिक्की खायला जायचं नाही आहे, असं एखादं इंटरेस्टिंग ठिकाण सांगा ना, म्हणजे बरं पडेल आमच्यासाठी. तर त्या मॅडम म्हणतात, बरं ठीक आहे, मग आमच्याजवळ तसं आहेच, बाली, कुर्ग हे सगळेच ठिकाणं आहेत. जीवा म्हणतो, कुर्ग? तर त्या मॅडम म्हणतात की हो, सध्या कुर्गचं हवामानही खूप छान आहे, तिकडचं वेदर अमेझिंग आहे आणि तुम्हाला ते ठिकाण नक्कीच आवडेल. आता त्या ठिकाणाबद्दल ते जीवाला एक्सप्लेन करून सांगत असतात. ते सर्वच ठिकाणं जीवाला आवडलेली असतात. जीवा म्हणतो, बेस्ट आहे, माझ्या भावाला आणि त्याच्या बायकोला ही ठिकाणं नक्कीच आवडतील. तर त्या मॅडम आता जीवाला प्रश्न करत म्हणतात, सर तुम्ही तुमच्या भावाबद्दल आणि तुमच्या वहिनीबद्दल हे सगळं काही बोललात, परंतु तुमच्या बायकोला नक्की काय आवडेल हे तर काही सांगितलंच नाही. तर आता जीवा मनाशीच म्हणतो, ते मला तरी कुठे माहीत आहे. आता जीवाला त्याच्या डोळ्यासमोर नंदिनी दिसते. नंदिनीच्या हातात झाडू असते. नंदिनी म्हणते, आलात का पुन्हा माझ्याचकडे? काल तर तोऱ्यात म्हणत होता ना की जीवा देशमुखची पावर बघाच आता. मग आता तर मला काही त्यात भागच घ्यायचा नाही आहे, तुम्हीच ठरवा कुठे जायचं आहे ते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला जर ते ठिकाण आवडलं नाही ना तर बघाच. असं म्हणत आता नंदिनीने जीवाला चांगलाच दम दिलेला असतो. तर त्या मॅडम जीवाला विचारतात, सर काय झालं, तुमच्या बायकोला कोणतं ठिकाण आवडेल? तर जीवा म्हणतो, ते मला विचारावं लागेल. असं म्हणत आता जीवा नंदिनीला फोन करायला घेतो. आता नंदिनी फोन उचलते आणि म्हणते, बोला ना, काय झालं? जीवा म्हणतो, काय करतेस नंदू? तर नंदिनी म्हणते, काय करणार, तुम्ही केलेला पसारा आवडतेय, कारण तो आवरण्याशिवाय माझ्याकडे दुसरं काही काम आहे का? तर जीवा म्हणतो, माझं स्वप्न खरं झालं वाटतं. नंदिनी म्हणते, काय म्हणालात? जीवा म्हणतो, काही नाही, अगं मी इथे ट्रॅव्हल एजन्सीमध्ये आलो होतो ना, तर इथे माझी बालमैत्रीण आली आहे, वनिता बाटलीवाला. तर नंदिनी म्हणते, वनिता बाटलीवाला? तर जीवा म्हणतो, हो हो, ती माझी बालमैत्रीण आहे. अगं तुला सांगू का, ती इथे तिच्या नवऱ्यासोबत आली आहे हनीमूनचं पॅकेजसाठी, पण त्यांची भांडणं चालू आहेत. ती म्हणते बालीला जाऊया, तो म्हणतो मनालीला जाऊया, आणि दोघांचीही खूप भांडणं चालू आहेत.
कूर्गवरून तर विचारायलाच नको. मला तरी वाटते की त्या दोघांचा डिवोर्सच होईल. नंदिनी म्हणते, काहीतरीच काय बोलताय तुम्ही, आणि तुमची मैत्रीण तुमच्यासारखीच आहे असंच मला वाटते. अहो, कूर्गवरून कोणी भांडणं करतं का? कूर्ग एकदम भारी आहे. तर जीवा विचारतो, हो खरंच भारी आहे का? नंदिनी म्हणते, हो खरंच खूप भारी आहे. तुम्हाला माहीत आहे का, 9वीत असताना आमची सहल कूर्गला जाणार होती आणि त्याचवेळी तिथल्या सर्व ठिकाणांचा मी अभ्यास करून ठेवला होता. मला खूप उत्सुकता होती की कधी एकदा मी तिथे पोहोचते. तर जीवा म्हणतो, मग तुम्ही जाऊन आलात का? तर नंदिनी म्हणते, नाही ना. त्याचवेळी काव्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसली होती आणि त्यावेळी बाबांजवळ तेवढे पैसेही नव्हते. मग मला माझी ट्रिप कॅन्सल करावी लागली आणि तेव्हापासून जायचं राहिलंय ते राहिलं. आतापर्यंत जाताच आलं नाही. तुमच्या मैत्रिणीला बोला, ते ठिकाण खरंच खूप छान आहे. आता एवढी जर संधी चालून आलीच आहे तर मिस नको करूस. असं म्हणत नंदिनी जीवाला म्हणते, चला आता मी फोन ठेवते, माझी कामं बाकी आहेत. जीवा म्हणतो, बरं ठेव फोन. असं म्हणताच नंदिनी फोन ठेवते. तर जीवा मनाशीच म्हणतो, नंदिनी तुझी शाळेची राहिलेली सहल आता या निमित्ताने पूर्ण होणार आहे. हे सर्कल पूर्ण होणार. तर त्या मॅडम आता जीवाला विचारतात, सर काय झालं, तुमचं ठरलं का काही? तर जीवा म्हणतो, हो ना, वनिता बाटलीवाला. असं म्हणत आता जीवाने 4 दिवसांची ट्रिप फायनल केलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, वसू आत्या आणि रम्या त्यांच्या रूममध्ये येतात आणि हातातील बॅगा जोरातच आदळतात. वसू आत्या खूप चिडलेल्या असतात. वसू आत्या रम्याला म्हणतात, यांना विचारून जायची किंवा सांगून जायची काहीच गरज नव्हती, आपण जायला हवं होतं. तर रम्या म्हणते, हो का? आणि जर आपण फार्म हाऊसवर गेलो असतो आणि तिथे जर यांचा फोन आला असता किंवा व्हिडिओ कॉल आला असता तर आपण अडकलो नसतो का? कारण ऐकलं नाहीस का नंदिनी काय म्हणाली, एवढं जायचं काही महत्त्वाचं आहे का? जावंच लागणार आहे का? उद्या जाऊ शकत नाही का? हे सर्व प्रश्न ती नंदिनी मला विचारत होती. आई मला सांग, हिला काय गरज आहे मध्ये मध्ये बोलायची, चोमडी कुठली? असं म्हणत रम्या ही खूप चिडलेली असते. वसू आता रम्याला म्हणतात, रम्या शांत हो. एकदा का हाती पुरावा आला ना की मग या सगळ्यांनाच मी दाखवून देईन आणि या नंदिनीचे हाल असे करेन ना की हिचे हाल कुत्रही खाणार नाही. आज बहिणी बहिणी गळ्यात हात घालून फिरतायत ना, पण उद्याच्या वेळी कळेल ना की याच बहिणीने केसाने गळा कापलाय, त्यावेळी मग मात्र तिला कळेल आणि मग यांची काय अवस्था होईल ना ती बघतच राहा. तर रम्या म्हणते, माझ्या पारसमोर मलाच प्रश्न विचारते ही नंदिनी, पण ज्याच्यावर हिचा जीव चढलाय ना तो जीवा काय करतो हे ज्यावेळी तिला कळेल ना त्यावेळी तिची ती अवस्था पाहायला मला आणखीन मजा येईल. तर वसू आत्या म्हणतात, त्या क्षणाची मीही वाट पाहत आहे. रम्या, तुझं जे लोगोचं काम आहे ना ते तू लवकर आवरून घे. उद्या आपल्याला काही करून तिकडे जायलाच हवं. उद्या काही झालं तर या लोकांचं पितळ उघडं पाडायलाच हवं. असं म्हणत आता वसू आत्या आणि रम्या यांनी आपला प्लॅन दुसऱ्या दिवसावर ढकललेला असतो. तर रम्या वसू आत्यांना विचारते, पण आई हे सर्वजण जात आहेत कुठे? तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता जीवाने आपली ट्रिप फायनल केलेली असते आणि घरी येऊन सर्वांना सांगताच सर्वजण जीवाला म्हणतात, कूर्ग. तर आता सर्वांनाच हे ठिकाण खूप आवडलेलं असतं. पार्थ म्हणतो, खरंच खूप छान ठिकाण निवडलेस आणि आम्हा सगळ्यांना हे ठिकाण आवडलंही आहे. तर पार्थ जीवाला म्हणतो, बेस्ट जागा आहे. तर आता जीवा म्हणू लागतो, त्याचं काय आहे ना बडे भैया, या जीवाचं सहसा कोणतंच प्लॅन चुकत नसतं आणि चॉईसही नाही. कारण कसं आहे ना, तुमचं सगळ्यांचं फिरणं आणि खाणं यापेक्षा माझा जास्तच एक्सपिरियन्स आहे. असं म्हणतात आता सर्वच जण जीवाकडे पाहू लागतात. तर पार्थ जीवाला प्रश्न करत म्हणतो, म्हणजे मी काही फिरत नाही का? तर जीवा म्हणतो, कसं आहे ना, कॉन्फरन्ससाठी बाहेरच्या देशात जाणं आणि आउटिंगसाठी फिरायला जाणं यात फरक आहे ना. असं म्हणत आता जीवा सर्वांचीच मस्करी करत असतो. तर नंदिनी म्हणते, बसा आता पुरे. तुमचं कसं आहे ना, तुम्हाला जरा कौतुकाने 4 शब्द बोललो की लगेच चावी दिलेल्या खेळण्यासारखे वागू लागतात तुम्ही. तर आता पार टाळ्या वाजवत असतो. तर जीवा म्हणतो, या जीवाची तू मस्करी करतेस, तुला कळतंय का? तर माननीताई म्हणतात, हो आला मोठा, माहीत आहे. आणि हो, आता तुमची ही भांडणं काही काळासाठी बाजूला ठेवाल का? तुमची ही भांडणं काही काळासाठी बाजूला ठेवा आणि फिरायला निघालात ना, मग आता तुम्ही छान असं पॅकिंग करा आणि एन्जॉय करा. असं म्हणत आता माननीताई या चौघांनाही सपोर्ट करत असतात. माननीताई त्या सर्वांनाच म्हणतात, पहिल्यांदाच तुम्ही चौघही कुठेतरी बाहेर जाताय. पहिल्यांदाच नाही, या अगोदरही तुम्ही गेला होता आपल्या फार्म हाऊसवर. पण असं म्हणतात सर्वांनाच तो प्रसंग आठवतो. काव्याला तो प्रसंग अगदी व्यवस्थित आठवत असतो. आपल्यामुळे जीवाला झालेला त्रास काव्याला आजही आठवत असतो.
सर्वांचे चेहरे पडलेले असतात. तो क्षण सर्वांच्या डोळ्यासमोर असतो. काव्या म्हणते, असू दे, जे झालं ते झालं, परंतु आता सगळंच काही बदललं आहे. सगळ्याच गोष्टी नव्याने सुरू झाल्या आहेत. असं म्हणत काव्या म्हणते, आता एक एक गोष्ट आपण नव्याने सुरू केली आहे. आता वेळही बदलली आहे आणि हवाही बदलली आहे. तर नंदिनी म्हणते, हो, आता माणसंही बदलली आहेत. असं म्हणत नंदिनी जीवाकडे पाहू लागते. तर त्यानंतर मानिनीताई म्हणतात, चला चला, तुम्ही आता आपापली कामं करायला घ्या, आपापलं पॅकिंग करायला घ्या. इथलं काही सगळं काही होतच राहील, मी करेन सर्व काही. तर नंदिनी आणि काव्या म्हणू लागतात, आम्ही हे एवढं काम आवडतो आणि जातो. परंतु मानिनीताई त्यांचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. त्यांना जबरदस्तीने पॅकिंग करण्यासाठी तिथून पाठवून देतात. इकडे मानिनीताई किचनमध्ये काम करत असतात. तर विक्रम यांचा आता मानिनीताईंना मेसेज आलेला असतो. तर मानिनीताई तो पाहतात आणि म्हणतात, आता यांना सुद्धा कुठेतरी जायचं असेल, काय विक्रम तुम्ही सुद्धा ना, असं म्हणत त्या स्वतःच हसू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा आपल्या कपड्यांच्या घड्या घालत असतो. आता कपड्यांचं घड्या घालणं हे जीवासाठी कंटाळवाणं काम असतं. जीवा म्हणू लागतो, मला एक कळत नाहीये, अरे यार, ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालणं हे आजच महत्त्वाचं आहे का, उद्या नाही का करू शकत. आणि त्याचवेळी जीवाचं लक्ष नंदिनीकडे जातो. आता नंदिनी कपाटावरील बॅग काढत असते. जीवा मात्र तिच्याकडे हरवून गेलेला असतो. सतत तिच्याकडे पाहतच असतो. परंतु त्याचवेळी जीवाच्या लक्षात येतं की नंदिनी पडू शकते आणि म्हणूनच जीवा म्हणतो, अगं ही चकाचकवाली बाई. आणि त्याचवेळी नंदिनीच्या हातातील बॅग जीवाच्या डोक्यावर आदळते. आता मात्र जीवाच्या डोक्याला चांगलाच मार लागलेला असतो. जीवा म्हणतो, अगं ही चकाचकवाली बाई, आता कसला राग काढणं बाकी आहे का. नंदिनी म्हणते, नाही नाही, सॉरी हा, तुम्हाला लागलंय का जास्त, असं म्हणत ती जीवाच्या डोक्यावर फुंकर मारून देत असते. आता जीवा हळूहळू सांगू लागतो की डोळा दुखतोय, गाल दुखतोय. आणि त्यानंतर म्हणतो, इथे ओठात का कळ येते. आता ओठांवर कळ येते हे ऐकल्यानंतर नंदिनीच्या लक्षात येतं की हे सगळं काही जीवाचं नाटक आहे. आणि म्हणूनच नंदिनी हाताची खडी घालून जीवाकडे पाहू लागते. जीवा म्हणतो, इथेही फुंकर मारून दे. परंतु नंदिनीच्या सगळा काही खेळ लक्षात आलेला असतो आणि म्हणूनच नंदिनी जीवाकडे पाहू लागते. तर त्यानंतर जीवा नंदिनीकडे. आता दोघंही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेलेले असतात. आता जीवाचं हे नाटक नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं. नंदिनी म्हणते, फिरकी घेताय माझे, नाटक करताय तुम्ही, लागलं लागलं असं करत, असं म्हणत दोघेही खूप हसत असतात. आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात अगदी पूर्णपणे हरवून गेलेले असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या सर्वजण आता ट्रिपसाठी निघालेले असतात. आणि त्याचवेळी जीवाला ट्रॅव्हल एजन्सीमधून फोन येतो आणि म्हणतात की सर, तुम्हाला तुमची ट्रिप कॅन्सल करावी लागेल. आता जीवा विचारतो का, तर ते म्हणू लागतात, लोकल इलेक्शनमुळे सर्व ट्रिप कॅन्सल कराव्या लागत आहेत, त्यामुळे सॉरी सर, ही ट्रिप कॅन्सल होत आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रम्या आणि वसुआत्या फार्म हाऊसवर पोचलेल्या असतात. आता ज्यावेळी त्या फार्म हाऊसवर पोचतात त्याचवेळी रम्याच्या धक्क्याने एक बॉल खाली पडतो आणि त्या ज्या ठिकाणी पडतो तिथेच जीवा आणि काव्या यांच्या नात्याचे काही पुरावे त्याच ठिकाणी असतात. तर दुसरीकडे जीवा फोनवर बोलतच म्हणतो, इथून एक टर्न घेतला की आपण फार्म हाऊसवर जाऊन पोहोचणार आहोत. तर दुसरीकडे वसुआत्या आणि रम्या यांच्या हाती जीवा आणि काव्या यांच्या नात्याचा पुरावा लागलेला असतो. त्या दोघांचा फोटो त्यांच्या हाती मिळालेला असतो. तर रम्या म्हणू लागते, आई हे बघ काय आहे. तर त्याचवेळी आता सर्वच जण फार्म हाऊसवर पोचलेले असतात. आता ज्यावेळी जीवाचा लक्ष जातो त्यावेळी जीवाच्या लक्षात येतं की फार्म हाऊसवर कोणीतरी आहे. तर आता रम्या आणि वसुआत्या यांचा हा येण्याचा प्लॅन यशस्वी होईल का, त्यांच्या हाती जीवा आणि काव्याच्या अफेअरबद्दल अजून काही पुरावे सापडतील का, की त्याचवेळी जीवा त्यांना रंगेहात पकडेल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.